सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे या प्रशासनाचं करायचं काय? कोण मतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण मतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। 1 रुपयाचा कढीपत्ता, 1 रुपयाचा कढीपत्ता, अरे या तहसीलदाराचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? सर आले कोणते बेघर आहे त्यांना अधिकाऱ्यामार्फत आपण प्रस्ताव मागून जागा वाटप प्रांत मॅडमच्या दुसरी ठसे जे आहेत ते आधार कार्ड वाल्यांना पण सांगतो अंत्योदयचा पुरवठा विभागाला सांगितलंय जे पात्र आहेत त्यांना लगेच हा आणि 2,500 रुपये पेन्शन ऑलरेडी शासनाने आहे, पण बरेच दिव्यांगांना आलेच नाही एखाद्या ऑनलाईन जे हे दिव्यांग सर्टिफिकेट ऑनलाईनच त्याचं जमा करा, जे राहिलेले ज्यांचे केले त्यांचे सुरू होईल आणि ज्यांचे राहिले ते तत्काळ तरी पण तुमच्याकडे जे दिव्यांग पेन्शन धारक आहे ती यादी आम्हाला जर मिळाली लगेच मिळेल तर ती सोपं होईल, त्याच्यानुसार आम्ही ते हे करू। आमचे शिंदे संजय गांधी त्यांना भेटा यादी देतो आणि आमदार साहेबांना आम्ही आदेश देतो। तुम्ही प्रस्ताव पाठवा, आम्ही पण आमचं एक पत्र टाकतो आणि त्यांच्यावरती घेऊ। या पुढं काय दिव्यांगांच्या हस्ते दिलं एवढा पगार सोडून एवढा मी करतोय त्यांना 1,500 आज आपल्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पुरंदर तहसील कार्यालयावरती दिव्यांगांच्या प्रमुख अशा 5 ते 6 मागण्या होत्या। त्याच्यातल्या महत्वाच्या म्हणजे तालुक्यातील भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी शासनाच्या वतीने 1 गुंठा जागा देण्यात यावी। तसेच दिव्यांगांना आता शासनाने जे निर्बंध लादलेत की कंपल्सरी आधार कार्ड पाहिजे, तर त्या अनुषंगाने आजपर्यंत काही दिव्यांगांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जाऊन सुद्धा आधार कार्ड त्यांचं भेटत नाही। तर तो सगळ्यात महत्वाचा विषय होता की ज्या दिव्यांगांना आधार कार्डच नाही त्याच्यामुळे तो कुठल्याही योजनेत पात्र बसत नाहीये। तर सगळ्यात महत्वाचा आणि आवश्यक विषय असल्यामुळे दिव्यांगांच्या ज्या दिव्यांगांना आधार कार्डच नाही त्यांच्यासाठी त्या तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून एक कॅम्प आयोजित करून त्या दिव्यांगांना आधार कार्ड देण्याचं काम त्यांनी करावं, ही एक मागणी होती। आणि जे दिव्यांग अंत्योदय योजना ही योजना दिव्यांगांसाठी आहे, ती स्वतंत्र दिव्यांगांसाठी योजना राबवण्यासाठी ज्या दिव्यांगांना ही योजना म्हणजे अजून त्यांना मिळत नाही त्या लोकांना अंत्योदय योजनेत समावेश करण्यासाठी हा एक आपला महत्वाचा विषय होता। आणि शासनाकडून म्हणजे आपल्या संघटनेने आंदोलन करून आपण शासनाकडून 2,500 रुपये पेन्शन त्याचा शासन निर्णय मिळवलाय, परंतु शासन निर्णय मिळून सुद्धा आणि त्याची अंमलबजावणी 2 महिने होऊन सुद्धा आजपर्यंत काही दिव्यांगांना 2,500 रुपये पेन्शन मिळत नव्हती। त्या अनुषंगाने आपण आजचा विषय घेतला होता, तर त्याच्यावरती पण त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आजच्या याच्यामध्ये की सर्व दिव्यांगांचा तात्काळ फॉलोअप घेऊन त्यांना 2,500 रुपये मिळून जाईल। आणि 4था घटक होता की दिव्यांगांना 6वा विषय होता की आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली 5% निधी हा त्याची एक समिती गठीत करायची असते। तर त्यांनी पण ते सांगितलं की ते दिव्यांग आमदार साहेबांना त्यांच्या वतीने एक पत्र देतील। तर त्या अनुषंगाने आजच्या आंदोलनाला आपल्याला आंदोलनस्थळी
तहसीलदार स्वतः उपस्थित राहून साहेबांनी आपल्या जवळजवळ 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत. म्हणजे आज एकंदरीत आपल्या सगळ्या मागण्या मंजूर होण्यासाठी यश मिळालेलं आहे. तर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि प्रशासनाचं आपण सर्वजण एकत्रित आभार मानू आणि आश्वस्त राहू की ते आपल्याला नक्कीच पुढे सहकार्य करतील आणि सर्वांच्या मान्यतेने आंदोलन स्थगित झाले असं घोषित करते. तहसील ऑफिस मध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने जे आंदोलन केलं त्या आंदोलनासाठी आज पुरंदरचे तहसीलदार मान्य विक्रमजी राजपूत साहेब यांनी ज्या आपल्या संघटनेच्या 6 मागण्या होत्या त्यातली 6ची 6ही मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांच्या बरोबर तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन असं केलेलं आहे की ज्या अंत्योदयांच्या महिलांसाठी पुरुष असेल महिला असेल की जो आमचे सगळे बांधव आहेत त्यांना कुठलीही गरज लागून द्या त्या आम्ही स्वतः आमच्या ह्याने करून देतो. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की आता ताईंनी सांगितलं की बाबा ज्याच्या घरी 4 गाडी आहे आपण त्या व्यक्तीला तो धान्य घ्यायला 4 गाडी घेऊन येतोय पण आमच्या दिव्यांग बांधवांना त्या वंचित त्या गोष्टीपासून वंचित ठेवलं जाते. ती एक प्राधान्याने सुरेशदादा जगताप आमच्या तालुक्यातलेच आहेत ते जिल्हाध्यक्ष आहेत आता संघटनेचे त्यांच्या माध्यमातून 8 दिवसाच्या आत हे सर्व दिव्यांग बांधवांचे जेवढे आहेत आमची त्यांची त्यांना जे रेशनिंग कार्ड नाहीयेत ज्याला धान्य भेटत नाहीये ती मी दक्ष समितीवरती आहे इथल्या सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्ष समितीवरती ती मान्य आपण लगेच करून टाकू. दुसरी गोष्ट ज्या आमच्या अपंग बांधवांना दिव्यांग बांधवांना जे व्हीलचेअर नाहीयेत किंवा काय शासनाच्या ज्या योजनेमार्फत नाही का भेटत नाहीये तर गेल्या टायमाला ताजांना मी सांगितलं तुम्ही त्यांची लिस्ट काढा तालुक्यातली त्यांना आपण शासनाच्या वतीने त्यांना देण्याची व्यवस्था आपण लगेच करू. जरी काही गोष्टी समजा किरकोळ असेल तर समजा बापांना कसं ट्रेचर आहे किंवा कानातले मशनी वगैरे काय असेल तर ते आमच्या माध्यमातून आम्ही ते लगेच देऊ ते असं सर्वांच्या वतीने मी आज जाहीर करतो. मी पहार संघटनेच्या क्रांती मोर्चाच्या समद्यांच्या वतीने मी बोलत आहेत. आमच्या जिल्हा अध्यक्षा अनिताताई कदम आणि ते साऱ्यांचे काय नाव मी घेणार नाही आणि आमचे सुरेश दादा यांच्यातर्फे म्हणजे पहिलंच आंदोलन आहे की ते आंदोलन अशासाठी आहे की रेशनिंगसाठी आहे. रेशनिंगचा एक असा मुद्दा आहे की काहींना काय होतं रेशनिंगचं नाव आहेत पण त्यांना काय काय समस्या असं होतं की तुम्हाला मुलं आहेत तुम्हाला काय आहे ते आहेत दिव्यांग आहेत पण त्यांना रेशनिंगच्या पासून ते वंचित राहतात. म्हणजे काही काही गोष्टी बी अधिकारी आम्हाला नडवतात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कसा आहे की आता संजय गांधीचं काहींना 1,500 रुपये मिळालेले आहेत काहींना मिळले नाही पण काहींना काय वाटतं की आम्ही पत्र देऊन आम्हाला 1,500-2,500 रुपये कसे नाही मिळले. पण त्या समस्या अशा आहेत की काही काहींचे ऑनलाईन बी हे नाहीत सर्टिफिकेट नाहीत काही काहींचे शिक्के जे आहेत ते शिक्क्याचे सर्टिफिकेट चालत नाहीत. म्हणजे नगरपालिका असो जिल्हा परिषद असो किंवा मामलेदार कचेरी असो त्यांना माझं एक विनंती आहे की त्यांनी ते रिन्यू करून घेतलं पाहिजे त्याशिवाय तो लाभ मिळणार नाही. ते एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि एक प्रश्न असे आहेत की काही काही गोष्टींना अधिकारी आज या उद्या या म्हणजे पत्र त्यांनी ते समजून सांगितलं पाहिजे की बाबा हे तुमचं पत्र नाही हे तुम्ही आणून दिलं पाहिजे ह्याच्यात कमकोरच आहे तुम्ही ते सहकार्य केलं पाहिजे आम्हाला. ते असं काही सहकार्य करताना दिसत नाही. म्हणजे ज्या उणीव बाजू आहेत ते मी मांडायचा प्रयत्न करतो आणि माझे ते समजे बंधू आहेत म्हणजे दिव्यांग महिला वरिष्ठ आहेत समजा माझ्या हातून काय चुकलं असतं तर मला माफ करा. जय पहार जय संघ. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पुणे जिल्हा पुरंदर तालुका यांच्या वतीनं आज या तहसीलदार समोर आपल्या दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी पहिल्यांदा आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. यावेळी सर्वांची नावं घेत नाही परंतु आज आपण विविध मागण्यासाठी आज जे बहुसंख्येने जोरदार आंदोलन केलं. आज आपल्या ज्या मुख्य मागण्या ज्या होत्या की दिव्यांगांना प्रत्येकाला 25 किलो धान्य म्हणजे अंत्योदय योजना घरकुलासाठी बरेच दिव्यांग बेघर आहेत त्यांना घरकुलासाठी 1 गुंठा जागा
त्यानंतर अशा बऱ्याच मागण्यांसाठी आपण इथं आपल्या जिल्हाध्यक्ष अनिताईंनी त्याचा उपभोग केलेला आहे. तरी मी जास्त काही बोलत नाही. आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सरांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय प्रहार. नमस्कार, मी सुप्रिया लोखंडे, प्रहार संघटना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष. खरं सांगायचं म्हटल्याच्या नंतर तर जे आधार कार्डसाठी जे 100% दिव्यांग असतात त्यांचे हात पाय जे बोट वगैरे स्कॅन होत नाही, डोळे वगैरे, त्याच्यामुळे ते लाभापासून पूर्णपणे वंचित आहे. मग ते वेळोवेळी आमच्यासारखे संघटनेकडे तक्रार करतात, ताई आम्ही दिव्यांग आहे आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीचा लाभ भेटत नाही म्हणून. तर वारंवार आम्ही तहसील कार्यालयाला सांगून सुद्धा तहसीलदार काय म्हणजे ऐकून ऐकल्यावर करत असल्यामुळे आज ही पाळी आली की आम्हाला तहसील कार्यालयावरती आंदोलन करण्याची वेळ आली. दुसरी गोष्ट म्हणजे जे अंत्यदान योजना, ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे तो मस्तपैकी त्याच्यामध्ये धान्य घेऊन जातो आणि जो माझा खरा दिव्यांग आहे, जो लाभापासून वंचित आहे, त्याला धान्यच भेटत नाहीये. तो वारंवार आम्हाला संघटनेला सांगतो की काय आम्हाला धान्यच नाही. म्हणजे जो ज्याचा हातपाय हलत नाही, जो घरात पडून असतो, त्याला कोणत्याच गोष्टीचं साधन नाही, व्यवसाय नाही, म्हणजे शासन त्याला म्हटलं तर वेळेच्या वेळेवर धान्य देत नाही. पण ज्याला 4 चाकी गाडी आहे, त्याला इमारत आहे, त्याला म्हटल्याच्या नंतर शासन धान्य देत आहे. हे सर्व काही मागण्या घेऊन आम्ही तहसीलदार कार्यालयापाशी आलो. तहसीलदार साहेबांना भेटलो. तहसीलदारांनी आता आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही तुम्हाला तुमचे जे मागण्या आहे ते मान्य करू म्हणून. तहसीलदार साहेबांनी समज मागण्या आता ऐकून पण नाही ऐकल्याने केल्याच्या नंतर पुढचा इशारा असा असेल की आम्ही डायरेक्ट धडक मोर्चा कलेक्टर साहेबांच्या कार्यालयासमोर घेऊन जाण्याची शक्यता आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संस्था पुरंदर तालुका. मी पुरंदर तालुका प्रहार क्रांती संस्थेचा अध्यक्ष फिरोजभाई पठाण. आज जे आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे माननीय राज्याध्यक्ष धर्मेंद्रजी सातव पाटील, अनिताताई कदम, जिल्हाध्यक्ष सुप्रियाताई लोखंडे, आप्पा कोंडाळे पाटील आणि सुरेशदादा जगताप या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक धरणे आंदोलन हे पुरंदर तालुका तहसील कचेरीवरती धरण्याचं नियोजन केलं होतं. त्या नियोजनाला पूर्णतः यश आलेलं आहे. आमच्या सर्व मागण्या 6च्या 6 मागण्या आम्ही घेऊन याचं निवेदन अगोदर दिलं होतं तहसीलदारांना. त्याच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आमच्या. आणि आम्हाला अजून बी भरपूर सारा लढा आहे. इथल्या आमच्या विधवा भगिनी आहेत, निराधार महिला आहेत, शेतकरी आहेत, या सर्वांसाठी आम्हाला काम करत आहोत. सर्वांची आपल्या सहकार्याची आणि अपेक्षा आहे. अनेक ठिकाणी आमचे माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी आंदोलन करत असतो आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला हा लढा आंदोलन करावं लागतं. खरं तर ज्यांना हात नाही पाय नाही त्यांच्यासाठी या योजना, यासाठी आंदोलन करणं हीच खंताची बाब आहे. आणि त्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करून ज्यांना हात नाही असे आधार कार्ड त्यांचं बनवून देणे, अंत्योदय योजना आणि बेघरांना घर हे देणं ही सक्तीचं आहे. हे गरजेच्या गोष्टी आहेत. हे सर्व जाणून घ्यावे. आणि आलेल्या सर्व आजच्या भव्य अशा दिव्यांग आणि आमच्या विधवा भगिनी सर्वांच्या भरपूर कष्टकरी लोक आहेत, स्वतः व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत. की काही कमतरता असल्यामुळे बसून नाहीये, काही ना काय करण्याची त्यांची धडपड आहे. फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे शासनाची, ही कळकळीची विनंती. आज सासवडचे आमचे असतील, पुरंदर तालुक्यातले सर्व कार्यकर्ते आले, याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.